इंदिरा राणीच्या प्रेमात संकट, विक्रांतचा प्लॅन यशस्वी. नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्याआधी मागील एपिसोडमध्ये काय झालं हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इंदिरा हा फोटो काढत होता, परंतु मागून दगड येऊन तो इंदिराला दरीत घेऊन जातो. आता राणी खूप घाबरलेली असते. ती मदतीला आवाज देते, परंतु तिथे कोणीच नसते. दुसरीकडे मालती ही देवासमोर प्रार्थना करत असते की माझ्या इंद्राला काही होऊ देऊ नको. पण तेवढ्यात देवासमोरील दिवा हा विझून जातो. तर आता राणी खूप पॅनिक झालेली असते. वरतून तो नोकर सगळं काही पाहत असतो. आता राणी स्वतः दरीत जाऊन इंद्राला शोधण्याचा निर्णय घेते आणि ती दरीत उतरण्यासाठी निघते. तेवढ्यात ती एका झाडाला धरून खाली उतरण्यास बघते. तर दुसरीकडे आता मालती घरातील सर्वांना बोलावते आणि म्हणते की माझ्या इंद्राला फोन लावा, तो मोठ्या संकटात आहे. तेव्हा चिकू इंद्राला फोन लावते, पण त्याचा फोन काही लागत नाही. तर आता आबा म्हणते राणीला फोन लावून बघ. तर आता जी चिकू आहे ही राणीला फोन लावते. राणीला फोन लावल्यानंतर तिची बेल जाते. तेवढ्यात जी राणी आहे ही फोन उचलण्याचा प्रयत्न करते, पण राणीने एका हाताने झाडाला धरलेलं असतं, तर ती दुसऱ्या हाताने फोन उचलण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात तिच्या हातातून तो मोबाईल आहे हा सटकतो आणि तो मोबाईल एका दरीत पडून जातो. तर आता तिचा हा जो प्रयत्न आहे हा सुद्धा अयशस्वी झालेला इंद्राला वाचवण्याचा. परंतु आता राणीचा सुद्धा इथे पाय सटकतो आणि तिचा तोल जाऊन ती दरीत पडते. आता हे सगळं झाल्यावर नोकरांचा विक्रांतला फोन येतो. तो म्हणतो की इंद्राचा खेळ खल्लास झालेला आहे, पण ती जी पोरगी आहे ही वाचलेली आहे. तेव्हा विक्रांत म्हणतो की जर तू तिला संपवलं तर मी तुला डबल पैसे देईल. आता हे ऐकून नोकर खूप खुश होतो. आता विक्रांत खाली येऊन मालतीला येऊन सांगतो की इंद्रा दरीत पडलेला आहे. आता हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो, पण मालती मात्र बेशुद्ध पडते. तेव्हा आबा मालतीला डॉक्टरांकडे दाखवतात आणि नंतर जे आबा आहे हे पोलीस स्टेशनला फोन लावतात आणि त्यांना सगळी हकीकत सांगतात. इकडे राणीसुद्धा बेशुद्ध पडलेली असते. तिला सुद्धा खूप लागलेलं असतं, परंतु तरीसुद्धा ती उठल्यानंतर इंद्राला शोधण्याचा प्रयत्न करते. आता जो येणारा प्रोमो आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसते की विक्रांत हा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी जातो. तेव्हा पोलीस त्या नोकराला विचारते की काय झालंय खरं खरं सांगायचं. तेव्हा तो नोकर त्यांना सगळं खरं खरं सांगतो. वरतून दगड येऊन इंद्रा सर दरीत कोसळी असं तो पोलिसांना सांगतो. आता हे ऐकून विक्रांत मनातल्या मनात खूप खुश होतो. तो आता मनातल्या मनात म्हणतो की आता पोलिसांना इंद्रा कधीच सापडणार नाही, त्याचा विषय हा संपलेला आहे. तर दुसरीकडे आता राणी पुन्हा शुद्धीवर आल्यावर इंद्राला शोधण्याचा प्रयत्न करते, पण तो तर काही सापडत नाही. पण तिला त्याचा कॅमेरा मात्र सापडतो. तर आता मालतीला जाग येतो आणि ती म्हणते की जर माझ्या इंद्राला काही झालं ना तर मी त्या पोरीला सोडणार नाही. तर प्रेक्षकांनो, नेमकाच आता इंद्रा आणि राणीच्या नात्यामध्ये सुधार होत चाललेला होता. ते एकमेकांच्या जवळ यायला लागली होती, ते एकमेकांना समजून घ्यायला लागले होते. परंतु त्यांच्या ह्या नात्यामध्ये पुन्हा एक नवीन संकट आलेलं आहे, नवीन एक वादळ आलेलं आहे. तर आता इंद्रा आणि राणीच्या नात्याला कोणतं नवीन वळण येणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे होईल. पण विक्रांतचा हा जो प्लॅन आहे हा यशस्वी झालेला आहे. इंद्राला त्याने खाली पाडलेला आहे, दरीत पाडलेला आहे. परंतु इंद्राला अजूनपर्यंत काय झालं आहे की नाही हे आपल्याला समजलेलं नाही. परंतु जी राणी आहे ती राणी मात्र इथे प्रयत्न काही सोडणार नाही. ती इंद्राला शोधल्याशिवाय ती काही घरी जाणार नाही. ती इंद्राला शोधल्याशिवाय राहणार नाही. ती इंद्राला शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तिला खूप लागलेला आहे, परंतु तरीसुद्धा ती इंद्राला पूर्णपणे शोधण्याचा प्रयत्न करते. ती एकटीच संकटाचा सामना करत आहे. ती एकटी त्याला शोधत आहे. तिच्यासोबत कोणीही नाही. तरी ती काय करणार आहे की इंद्राला शोधूनच घरी जाणार आहे. तशी ती काही घरी जाणार नाही, कारण की तिचं लग्न व्हायच्या आधी मालतीला एका देवी आईच्या भक्ताने सांगितलेलं होतं की तुझ्या मुलावर जे पण संकट येईल ती तुझी होणारी सून तिचा एकटा सामना करेल, असं देवी आईच्या एका भक्ताने तिला सांगितलेलं होतं. पण तिचा काही विश्वास नव्हता. परंतु आता तसंच होत आहे. राणी इंद्राच्या प्रत्येक संकटाचा एकटी समोर जाऊन सामना करत आहे. आता जो विक्रांत आहे हा विक्रांतचा प्लॅन यशस्वी होतो का नाही आता हे पाहणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, जी राणी आहे ही राणी इंद्राला शोधेल का, त्याला वाचवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया
आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता जी विक्रांत आणि उर्मिला आहे यांचा प्लॅन सगळ्यांसमोर येऊन जी राणी आहे ही राणी यांचं भांडं फोडेल का, हे सुद्धा इथे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की आता यांचा खूप प्लॅन जे आहे हे अपयशी झालेला आहे, परंतु अजून कोणाच्याही डोळ्यावर आलेलं नाही. ते इंद्रावर असे समोरून काही वार करत नाही, ते त्याच्यावर लपून वार करत आहे. जेव्हा ही गोष्ट राणीला कळेल की या सगळ्या प्लॅनच्या मागे विक्रांत आणि उर्मिला आहे, तर ती यांच्यासोबत काय करेल इथे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर काय वाटतंय? उर्मिला आणि विक्रांत या दोघांचं भांडं फुटायला पाहिजेत का? आणि यांचं जे सत्य आहे हे सगळ्यांसमोर यायला पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन मालिकेची फुल प्रोमो आहे हे लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आबा आणि घरातील सगळे यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता ती सुद्धा इंद्राला शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी इथे नक्कीच जाईल आणि त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु जी राणी आहे ही राणी एकटीच दरीत उतरलेली आहे. तिच्यासोबत कोणीही नाही, तरी ती सुद्धा इंद्राला शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु तिला काही तो सापडत नाही. तिला आता कॅमेरा तरी सापडलेला आहे. आता त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने जी राणी आहे ही राणी इंद्राला तिथे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि तिला इंद्रासुद्धा सापडेल. आणि तिला इंद्रा सापडल्यानंतर मात्र दोघांमध्ये पुन्हा एकदा काहीतरी होण्याची चान्सेस आहे, जवळ येण्याची चान्सेस आहे. कारण की आता इंद्राला वाटेल की ही जी मुलगी आहे ही आपली वाईटावर टपलेली नाही, ही मुलगी आपल्याला कधी पण संकटातून बाहेर काढते. कारण की तिने एकदा इंद्राचा लॉस होण्यापासून वाचलेलो आहे. आता दुसरीकडे पुन्हा एकदा ती इंद्राची इथे पुन्हा मदत करत आहे. ती इंद्राला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा इंद्राला हे कळेल की राणीने मला शोधून माझा जीव वाचवलेला आहे आणि मला सुखरूप घरी नेलेलं आहे, तेव्हा मात्र त्याला वाटेल की ही जी मुलगी आहे ही मुलगी खूप चांगली आहे, हिने माझ्या प्रत्येक संकटात मला साथ दिलेली आहे. आता आबांना तर वाटते की ही जी मुलगी आहे राणी आहे ही राणी माझ्या मुलासाठी वरदान ठरलेली आहे. परंतु जी मालती आहे ही मालती मात्र तिला काही चांगलं बरं पाहत नाही आणि ती काय करत आहे की तिला डोळ्यावर धरत आहे. आता जो इंद्र आहे हा इंद्र दरीत पडलेला आहे, तरी ती राणीलाच दोष देत आहे. परंतु राणी जी आहे ही राणी पूर्ण जीवाची बाजू लावून त्याला पूर्णपणे शोधण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा जी मालती आहे ही मालती राणीला डोळ्यावर धरत आहे. आता मालतीचे डोळे केव्हा उघडेल हे सुद्धा इथे बघणे महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मालिका प्रेमींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा जो फुल प्रोमो आहे हा बघण्यासाठी भेटेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.